हाय फ्रेंड्स, आता वाजलेले रात्रीचे 9:15 वाजता. तिथं बघ हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेले सकाळचं 5:45 वाजलेलं आहे. 5:45 वाजता उठलेले आहे. हे थोडेसे ना रात्रीचे भांडे होते. रात्री पाणी आलं नाही म्हणून मी असंच ठेवले होते. आता ते धुवून घ्यायला, त्याच्याबरोबर बेसन सगळं क्लीन करून घेतले मी. आणि तिथे कुकरमध्ये बटाटा उकडायला ठेवलेले आहे आणि पीठ पण मळून ठेवलेले आहे. क्योंकि आता मला पराठा करायचा आहे. क्योंकि आज भाजीला काय नाही आहे, त्याबद्दल पराठा करते मी. माझं एक सवय आहे की कसं इथं मी जेवण वगैरे बनवते, इथं काय काय काम करते, कसं भांडे पडतं ना तिथं सगळं मी परत ते धुवून घेत असते. क्योंकि मला ते हॅबिटच आहे असं ते ठेवायला होत नाही. तवाचं तवा धुवून घेते. इथं सगळं बेसिन सगळं क्लीन करून ठेवली मी. आता बघूया, आता नंतर आता मी थोड्या वेळाने आता पराठा वगैरे करणार. आता बटाटा उकडायला ठेवलेले आहे मी. आता आरोहीला वगैरे उठवायला पाहिजे. 6:30पर्यंत त्याला उठवते. हे बघा आता सगळं भांडे वगैरे धुवून झालेलं आहे. हे बघा आता बटाटा उकडलेला आहे. हे आता मी बाथरूममध्ये जाते. हे बघा इकडं पण मला पाणी येते बघा, तर इकडं पण भरावं लागतं सकाळी सकाळी. आणि इकडं बघा ते भांडे स्टँड वगैरे, तर इकडं पण सगळं मला मॅनेज करावं लागतं. हे बघा आतमधनं इकडं मी पाणी ओतते ते. पण नंतर फरची पुसायला की एकदा परत पाणी गेलं ना, परत 3-4 तास 3-4 तास तरी पाणी येतच नाही आहे. त्याबद्दल इकडं किती वेळ ना इकडं फिरताना खूप वेळ पडलेली पण आहे. पाणी सगळं खाली पडतं ना, ते घाई कामामध्ये ना कायच हे होत नाही आहे. सकाळी तर एवढं एक्सप्रेसमधनं असं काम करायला पाहिजे ना, पाण्याचं तरी खूपच टेन्शन असते. आता हे बघा मी माझं मॉर्निंग ड्रिंक घेते. हे माझं मेथी वॉटर आहे. रात्री सोक करून ठेवली होती मी. आता सकाळी उठून पिते. माझं आंघोळ पण झाले. आता चला आता पराठा करूया. आता मी ना नंतर कधीतरी तुम्हाला स्पेशल ते पराठा कसं करायचं माझ्या पद्धतीनं मी एक त्याच्यावरनं स्पेशल व्हिडिओज बनवते. आत्ता कसं सकाळचं घाईने मला ना पूर्ण शूट करायला येत नाही आहे. एकदा काय करते, ते कॅमेरा ऑन करायचंच विसरते, असं होते. त्याबद्दल शॉर्टकटमध्ये लेकिन एकदा मी कधीतरी फुल ते सगळं व्हिडिओज हे करते, अपलोड करते. मी काय काय मसाला घालते, काय काय करते. क्योंकि सकाळी तिघांचं टिफिन द्यायचं असतं, घाई असतं, मुलांना तयारी करायचं असतं. त्याबद्दल ना खूपच घाई होते. चला मग आता इथं मी पराठा करून घेतलेली आहे. आरोही पण तिचं काय काय तयारी करायला लागले. मधी ना माझं जरा मराठी चुकतं हां, सॉरी. क्योंकि माझं अजून एवढं परफेक्ट नाही आहे. तरी पण आता जरा हळूहळू शिकेन मी. हे बघा आता झालेलं आहे. त्यांच्या डब्यासाठी माझ्यासाठी मी नंतर करून घेणार. हे बघा त्यांचे डबे पण पॅक झालेले आहे. हे बघा आता गुडियाचं पण तयार झाली. गुडियाच्या स्कूलमध्ये आता ट्राय कलर सेलिब्रेशन आहे. आणि हे बघा आता माझं कामाला लागली. मी झाडू फरची वगैरे करून घेते फटफट. आत्ता वाजलेला आहे 9:15 काहीतरी वाजलेलं आहे. आता झाडू वगैरे मारून घेते. मला ना लग्नाच्या आधी अजिबात झाडू फरची वगैरे करायला जरा पण असं आवडत नव्हतं. आणि आमची मम्मी कधी आजारी पडणार बघा, तेव्हाच मी झाडू फरशीला हात लावत होते. क्योंकि मी जॉबला जात होती. त्याबद्दल कधी प्रश्नच पडला नाही ते झाडू फरशी करायचा. क्योंकि सकाळी जॉबला गेले की मी रात्री येत होती. कधी मम्मी आजारी पडली तरीच मी हे. आत्ता बघा आता काय म्हणतात, ऑप्शनच नाही, सगळं आम्हीच करायला पाहिजे. आता झाडू फरची करायचं म्हटलं की मला असं हेवी काम वाटतं ना. बाकीचं सगळं ठीक आहे, भांडे घासते, कपडे धुते, लेकिन झाडू आणि फरची नको वाटते मला. तरी पण दिवसाला 10-15 वेळ तर झाडू मारायला पाहिजे. घरात लहान मुलं असलं ना, खूप वेळ झाडू मारायला पाहिजे. चला आता हे बघा बाहेर आली मी गॅलरीमध्ये.
हे बाहेरचं सगळं क्लीन करून घेते. चला आता फरची पुसून घेते. आता मी आधी फरशीनं मी खाली बसूनच पुसत होती एक कपडा वगैरे घेऊन. लेकिन कशी माझी छोटी मुलगी झाली ना तेव्हापासून ना मला जरा जमत नव्हतं ते. त्याबद्दल हे बघा हे दांडीचं हे आणली मी पुसायला. ह्याच्याबद्दल ना कसं जरा टाईम वाचतं आपला असं मतलब की असं खाली बसून लेकिन कसं खाली बसूनच पुसायला पाहिजे. ते कसं आपलं बॉडीसाठी पण चांगलं आहे, जरा एक्सरसाइज पण होतं. लेकिन आता काय करायचं, आता एवढं वेळ नाही आहे माझ्याकडे, त्याबद्दल मी ह्याच्यानेच पुसून घेते. चला आता माझं तुमच्याबरोबर बोलतं माझं सगळं घर क्लीन झालं. आता बाहेरचं पण सगळं पुसून घेते मी. बघा एवढं छोटंसं गॅलरी आहे. माझा एक सवयच आहे की क्लीन ठेवायचं, नीट ठेवायचं, इकडचं वस्तू तिकडे नाही व्हायचं. चला आता झालं माझा पुसून घेऊन. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हाला माझा नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता वाजते 11 वाजता आणि सगळ्यांना माझ्याकडनं गुड मॉर्निंग. आणि आत्ता माझं सगळं घरचं काम झालेलं आहे, सगळं क्लिनिंग वगैरे सगळं केलेले आहे. ह्याचं कारण आहे की सकाळी मी ना लवकर उठते आणि माझं काय आहे ना आज करायचं ते मी रात्रीपासूनच सगळं त्याचं प्लॅनिंग करून ठेवते. त्याबद्दल माझं काम ना बरोबर टाईमला सगळं संपतं. चला तुम्हाला फटकन आता घरचं सगळं मी दाखवते कसं क्लीन ठेवलेलं आहे. आणि आता मी देवाला दिवा लावते. आयरा आरोही दोन्ही स्कूलला गेलेले आहे आणि आज आहे आयराच्या स्कूलमध्ये ट्राय कलर सेलिब्रेशन, फ्लॅगचं ट्राय कर त्याचं सेलिब्रेशन. आता बघूया ती काय गेली आहे आणि तिला आणायला मला जायला पाहिजे आता 11:30ला. चला तुम्हाला फटकन आता क्विक घर दाखवते कसं ठेवलेले आहे. चला. सकाळी उठल्याबरोबर घर असं पसरलं असतं ना, सगळं स्प्रेड झालं रे इकडं तिकडं सगळं. हे बघा सगळं भिंत सगळं अवॉइड करा जरा. सगळं मुलं रंगवलेलं आहे हे बघा. आणि मला कसं सगळं कुठं वस्तू तिथं सगळं डिसिप्लिनमध्ये पाहिजे, सगळं नीट अँड क्लीन. तर हे बघा आता दिवा लावायचा आहे मला. हे बघा इथं ना पाणी भरून ठेवलेलं आहे क्योंकि आमच्याकडे ना कंटिन्यू पाणी नसतं. बघा भांडे पण धुतलेलं आहे. इथं मी दूध ठेवली होती, दूध गरम झालेलं आहे. आणि हे बघा बाहेरचं क्लायमेट. बापरे 2 दिवस झाले असं ऊन आहे ना. तुमच्याकडे काय आहे, ऊन आहे का पाऊस आहे सांगा मला कमेंटमध्ये. आमच्याकडे तर भरपूर ऊन आहे, खूप म्हणजे व्हायला लागले ना. चला मग आता मी दिवा लावते आणि आता अर्धा तास सोडून मी आयराला आणायला जाते. हे बघा आत्ता चालू घरी गुडियाला आणायला गेली होती, आत्ता आलो. बापरे काय ऊन आहे रे बाबा, असं वाटतं की बाहेर जायचंच नको. हे बघा कसं हालत झाले. चला तुम्हाला गुडियाला दाखवते. गुडिया ये लवकर, फ्रॉक दाखव लवकर, फ्रॉक ये लवकर आहे. हे बघा आमची गुडिया, हे बघा ट्राय कलर सेलिब्रेशन झालं गुडियाचं. हे बघा गुडिया जय हिंद म्हण. जय हिंद. हे हाताने कर, जय हिंद. आत्ता
आत्ता वाजले 5:15 वाजले. आता मी कॉफी वगैरे पिऊन घेतलेली आहे. तुमचं झालं काय चहा वगैरे? आणि हे बघा का 2-3 दिवस झाले एवढं ऊन होतं, किती त्रास झालं होतं दुपारी. एवढं ऊनमुळे मला जेवण पण गेलं नाही. आणि आत्ता बघा जरासा पाऊस येतो आहे, लेकिन क्लायमेटनं जरा थंड झालेलं आहे. चला तुम्हाला एवढं जोराने नाही, थोडं यायला लागलं, लेकिन तसं क्लायमेटनं जर थंड आहे. नाहीतर गरमीने ना खूपच त्रास होते. चला तुम्हाला दाखवते बाहेरचा व्ह्यू जरा बघा. हाय फ्रेंड्स, आत्ता वाजलेले रात्रीचे 9:15 वाजता. तिथं बघा जरा टाईम दाखवते तुम्हाला. बघा 9:15 वाजलेला आहे. जरा आता संध्याकाळनंतर जरा बाहेर गेली होती मी, त्याबद्दल ब्लॉग मी शूट केली नाही आहे. आत्ताच घरी आलो. चला मग आता हा ब्लॉग इथंच संपूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला मग उद्या भेटूया. बाय बाय. बाय बाय करा गं. बाय बाय कर.